तर आता हा बर्थडे बॉय असा का पडतो सांगतो तुम्हाला शेवटपर्यंत बघा. तर जय महाराष्ट्र भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो. तर मंदारचा बर्थडे असल्यामुळे आम्ही सेलिब्रेट करायला कर्वेनगर वरून हिंजवडीला चाललो होतो आणि ते पण ट्रिपसी मुंबई बेंगलोर हायवे वरती. प्रॉब्लेम काय नव्हता, पण रिस्क होती त्यामुळे आम्ही जरा हळून चाललो होतो. बघू शकताय कसा नजारा आहे पुढे. हायवेचा नजारा बघत आम्ही पोहोचलो हिंजवडी फेज 1 वरती. इथली माहिती तुम्हाला अण्णा सांगल, बघा जरा ऐका. तर आता आपण सध्या ब्ल्युरिज मध्ये आलेलो आहोत. हा, हिंजवडी फेजवर टप्पा क्रमांक 1. टप्पा क्रमांक 1. दुसरा टप्पा कुठं आहे? तिसरा टप्पा फेस्टूल आहे. फेस्टूल आहे का? तिसरा टप्पा फेस्ट्रीला टप्पा क्रमांक 3. अच्छा, आता तुम्ही बिल्डिंग बघा, बिल्डिंगचे माळे मोजा. माळे मोजून काय करणार आम्हाला? फक्त माळे वर करायचे. हो, yes. तर सोन्या मोन्याने एक नंबर माहिती सांगितली. मग म्हणलं मंदारचा बर्थडे करू आपल्या पद्धतीनं. मग बर्थडे करायला आलो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. आणि आम्ही बर्थडे केला. हा मंदारच्या मित्रांना पटला नाही, म्हणजे धिंगाणा राळा झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांनी केला. यामध्ये सेलिब्रेशन कमी, युद्ध जास्त लागलं होतं. तर पोरांनी एवढं मनाव घेतलं होतं की त्याचे कपडे पण फाडले. आणि तेवढंच नाही तर केक त्याच्या शर्टामध्ये भरला होता. अरे त्याचं हेच काढली काय कधी. भाई का बर्थडे आज, मंदार भाई का बर्थडे आज, चंदू भाई का बर्थडे आज. तर नवीन शर्ट फाडला म्हणून मंदार थोडा रागाला गेला वाटतं. मग पोरं काय शांत बसतील काय, अजून यांचं चालूच होतं. याच्यामुळे पोरं जास्त बर्थडे करत नाहीत हो. आणि केला तर अंगावर कपडा पण ठेवत नाहीत, असा विषय असतो. द्या, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला तुम्हाला आपला ब्लॉग.